नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज आपण NPK या 3 खतापैकी जे मधला आहे स्फुरद किंवा फॉस्फेट त्याविषयी थोडीशी चर्चा करू. बंधूंनो, हा स्फुरद आपण सुपर फॉस्फेट, DAP, रॉक फॉस्फेट किंवा 10-26-26-19-19-19 अशा प्रकारच्या खतामधून जमिनीतून पेरून किंवा फोकून देत असतात. आता हा आपण जो दिलेला स्फुरद आहे तो जमिनीमध्ये कसा वागतो, पिकाला कसा मिळतो, त्याची आपण आता थोडीशी चर्चा करू. बंधूंनो, स्फुरद हे जे खत आहे किंवा स्फुरद हा जो घटक आहे याचं जमिनीमध्ये स्थलांतर फारच हळू होते, किंवा मी तर असं म्हणेन की तुम्ही दिलेला स्फुरद हा जमिनीत मांडी घालून बसतो. बाकी खतासारखं नाही आहे, याचं स्थलांतरण होत नाही, हा इकडून तिकडे जमिनीत जात नाही. आणि तुम्ही दिलेला स्फुरद मातीमध्ये जी पाणी असते त्या पाण्यात विरघळल्यानंतर, मुळाच्या संपर्कात आल्यानंतर त्या झाडाच्या मुळीवर किंवा केश मुळीवर जो मायकोरायझा असतो त्या मायकोरायझाच्या मदतीनं झाडं हा स्फुरद उचलतात. तर तुम्ही दिलेल्या स्फुरदापैकी किती उचलला जातो त्याची आपण चर्चा करू. तर स्फुरद फार हळू जमिनीत स्थलांतरित होतो किंवा विरघळतो किंवा सॉइल सोल्युशन मध्ये येतो, आणि स्फुरद मिळण्याची जी क्रिया आहे ती मायकोरायझाच्या केशमुळीच्या सहाय्यानं होते. झाडाची केशमुळी, त्यावर असणारा मायकोरायझा याच्या मदतीनं हा स्फुरद उचलला जातो. म्हणून फार कमी स्फुरद तुम्ही दिलेल्या स्फुरदापैकी उचलले जातो. तुमचं पीक तुम्ही दिलेल्या स्फुरदापैकी फक्त 10 ते 20% स्फुरद पूर्ण त्याच्या आयुष्यामध्ये उचलते. शेतकरी बंधूंनो, मी तुम्हाला आता सांगितलं की स्फुरद फार कमी उचलला जातो, 10 ते 20%च. आता आणि बाकीच्या स्फुरदाचं काय होते जो उचलल्या जात नाही? हा बाकी राहिलेला सगळा स्फुरद जो आहे तो जमिनीमध्ये फिक्स होतो. जमिनीमध्ये असणार कॅल्शियम त्याच्यासोबत संयुक्त पाहून कॅल्शियम फॉस्फेट होते, ॲल्युमिनियम असेल तर ॲल्युमिनियम फॉस्फेट होते, आणि हे सगळी स्फुरदाची जी फिक्स झालेली अंगे आहेत ती झाडाला, वनस्पतीला मिळत नाहीत. म्हणजेच सांगायचं तात्पर्य असं की दिलेल्या खतापैकी, स्फुरदयुक्त खतापैकी 10-20% झाडं वापरतात आणि 70-80% तुमचा फिक्स होतो. आता ही खतं जर तुम्ही काही युक्त्या करून वापरली, ही खतं वापरताना काही जर काळजी घेतली, तर जास्त स्फुरद तुमच्या वनस्पतीला मिळेल, आणि जो 70-80% फिक्स होतो ते तुम्हाला कमी करायचं आहे. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की स्फुरदयुक्त खतं देताना तुम्ही ती पिकाच्या मुळीच्या संपर्कात येतील अशी द्या. ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, स्फुरदयुक्त खतं उचलण्यासाठी जमिनीत वाफसा असावा लागतो. जमिनीत मायकोरायझा नावाच्या फंगसची चांगली वाढ व्हावी लागते, जी मुळीच्या संपर्कात होत असते. तर वाफसा राहण्यासाठी आणि मायकोरायझाची चांगली वाढ होण्यासाठी तुम्हाला त्या खतासोबत, स्फुरदयुक्त खतासोबत, जर आमचं वसंत बायोटेकचं सुपर सॉइल चार्जर आहे हे जर दिलं, आणि या सुपर सॉइल चार्जरमुळे जमिनीत वाफसा राहील, आणि त्या वाफसा कंडिशन मध्ये मग मायकोरायझाची वाढ चांगली होऊन स्फुरदयुक्त खतं जास्त उचलल्या जातील. म्हणजे 2, 4, 5% नक्कीच फरक पडेल. तर अशा प्रकारे जर तुम्ही स्फुरदयुक्त खतं काळजीपूर्वक वापरली, त्यासोबत सुपर सॉइल चार्जर सारखी ह्युमिक ग्रॅन्युल वापरले, तर आपल्या पिकाची चांगली वाढ होईल, आणि फॉस्फेट किंवा स्फुरद याचा वापर चांगला होईल, आणि आपलं पीक मजबूत राहील, आपल्या उत्पन्नात नक्कीच भर पडेल. अशा प्रकारे तुम्ही स्फुरदाचा वापर करा.
मी दिलेली माहिती आपल्यास आवडली तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, ती आपल्या मित्रांना सांगा, आमच्यासोबत जोडलेला राहा. धन्यवाद.